पंचावन्न दशहराला ग्रीन सिग्नलचा आपण पाहतोय. आपण पाहतोय भाऊरा बैलाचे मालक कुठे असतील आपण पाहतोय. भाऊरा बैलाचे मालक मनीष शेट कोंडे आपण देखील यावं मंचावरती. समोर चेंडू बेस शेप मध्ये लंगनला केली जाते फिल्डिंग. एक सिंगल झाली बेगाने कंप्लीट. एकच सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 1 या अंकावरती. काय बवरा बैल आता सध्या गुलालातला बैल आपण पाहतोय मनीषजी कोंडे साहेबांचा. नामांकित बैलांमधला एक बैल पंचाच्या बाईट शेंडूचा. नामांकित बैलामध्ये पाहायला गेला तर कर्जत विभागामध्ये भाऊरा बैल सध्याच्या टॉप मध्ये खेळत असताना आपण पाहतोय. यस नामसंघाला 2 धावसंख्येची पेनल्टी देखील देण्यात आली आहे टी शर्टचं डिस्काउंट नसल्यामुळे. इथे देखील फटका फसलाय क्षेत्रक्षे चाललेत परंतु चेंडू चाललाय लॉंग स्टॉपला. इथं मिळाला नशिबाचा चौकार आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली आहे तब्बल 6 अंकावरती. हा समोर चेंडू होता फटका फसलाय क्षेत्रक्षे राहून द शेल आणि शेल देखील सोडली जातीये. काय खेळतंय मैदानाच्या आतमध्ये. क्वार्टर फायनलची मॅच तू मै पाहू शकाल आपण. इथे आल्या 2 धावसंख्येच्या मदतीने 8 धाव फलकावरती. फंबल सागाच्या बाडी संघात आपण पाहतोय. इथून जर संघ आपला जिंकला तर आपलं अस्तित्व कायम राहणार आहे. इथून जर का संघ हरला तर आपला रस्ता खुला केला जाईल आणि घरचा प्रवास पकडावा लागेल. परंतु कोणता संघ सुपर 4 मध्ये दाखल होईल या स्पर्धेमध्ये आपण पाहू शकाल. स्विचिटचा प्रयत्न असं म्हणतात ना या चेंडूवरती एक विश्लेषण आहे. चली तो सामने वाले की गर्दन कट्टी है और नहीं चली तो अपनी गर्दन कटने के लिए देर नहीं लगती. असा हा फटका होता आणि त्याच्यावरती थोडंसं मात्र पाणी फेरायचं काम केलं बबलू यांना आणि त्याच्यानंतर आलेला निर्धाव चेंडू 8 धाव फलकावरती. आउटसाइड ऑफ स्टंप. यस पंच बोलून सांगतायत की हा चेंडू वाईट आहे. अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये 10 धाव फलकावरती आधी 9 धावसंख्या होती. त्याच्यानंतर आता धावसंख्या ॲड होती जाऊन टोटल पोचली आहे ती 10 अंकावरती. 2 षटकांची मॅच म्हणजे 20 ते 25 धावसंख्या करणं गरजेचं असेल दामत संघाला. स्विचिटचा प्रयत्न पुनश्च एकदा अंगलट पाहायला मिळतंय. ज्या महत्वाची जी मॅच आहे ना त्याच्यामध्ये सिंगल डबलला प्राधान्य देणं गरजेचं असतं. मागच्या आठवड्यामध्ये देखील ह्याच मैदानावरती चांगल्या पद्धतीचं मॅच आपण पाहायला मिळालं आयोजन. त्याच्या आदल्या मैदानावरती देखील चांगलं आयोजन आंबिवलीकरांचं पाहायला मिळालं. इथे देखील बॅकफुटला जाऊन बॅकफुट पंच खेचायचा होता पंचदेशाला सुबार चेंडूचा. अभ्यंतरच्या स्वरूपामध्ये धावा ॲड होईल 11 वरती जाऊन पोहोचले. 4 चेंडूचा खेळ शेष आपल्याला पाहायला मिळतंय समाप्त झाला आहे आणि 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत. उर्वरित 2 चेंडूचा खेळ शेष असेल आता. उर्वरित काही चेंडू पहिल्या 11 धावा फलकावरती. 11 धावा बाबा वाटला सांगू का तुला मी. पहिला चेंडू सिंगल, दुसरा वाईट, तिसरा चेंडू चौकार, चौथा चेंडू 2 धावा, 5वा चेंडू वाईट, 6वा चेंडू वाईट, 7वा चेंडू डॉट, 8वा चेंडू वाईट. टोटल धावा फलकावरती 11. एकही धावसंख्या कमी होणार नाही याची नक्षता पूर्णता घेत आहेत. ऑन साईडला ड्राईव्हचा फटका अलॉंग द कार्पेटच्या डिफॉल्टला सोडली जाते चुकी गेली आहे आणि तेच रूपांतर चौकारात होत असताना सागाच्या बाडी संघाला आता थोडं विचार करण्यास भाग पडलंय. 15 धावा फलकावरती. छोट्या छोट्या चुका असं म्हणतात ना राजकारणामध्ये एका मताला, परीक्षेमध्ये एका
गुणाला आणि क्रिकेटमध्ये एका एका धाबेला खूप महत्त्व दिलं जातं आणि तेच महत्त्व द्यावं लागणार आहे ते सागाच्या बाडी संघाला, परंतु ते देता आलं नाहीये. इथे 4 मिळाल्या, 15 धावा फलकावरती. आता मात्र मात्र पाहू शकाल, आपण पाहू शकाल लावडली अपील पंचांकडे. यस, मी निश्चित सांगेल की खेळाडूंना रिव्ह्यू नाही आहे. डाऊटफुल जर का असेल पंचांना तर यस जरूर पंच घेतील, आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील, अन्यथा नसणार आहे. आपल्याकडे एकच अँगल आहे मित्रांनो, त्याच्यामुळे आपल्याला थोडंच कळणं कठीण जाणार आहे. नाही नाही बॉल नाही, बॉलचा संबंधच नाही, बॉलचा संबंधच नाही. स्टॉप करून झूम कर ना. नाही रे, पाय पण लावलेला आहे, लांब आहे त्याचा. अरे बाबा जातोय ना पाठींग, बघ ना तू पाठींग जातोय ना, बघ ना गेला ना अख्खा. नाही लांब आहे, चल. नाही 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 नाही. यस, फलंदाज सेफ आहे, फलंदाज सेफ आहे. बॉलचा आणि स्टंपचा काही संबंधच नाहीये. धाव चेंडूची सांगता झाली आहे. 6 चेंडूचा खेळ समाप्त, पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्त झाला. 15 धावा फलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 15 धावा फलकावरती डिसिजन पेंडिंग होता. आपण पाहू शकाल, असं वाटलं होतं प्रेक्षकाला की चेंडू यष्टांना लागला आहे, परंतु चेंडूने तर टेक ऑफ होत असताना बरीचशी उंची देखील घेतली. दुसऱ्या ओव्हरला झाली सुरुवात, गोलंदाजी मार्कवरती रबी आलेत. हा देखील बॅटची लिंगेज घेतली आहे, थोडा शरीरावरती ब्रश देखील झाला चेंडू. इथे एक सिंगल मात्र कंप्लीट झाली. सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन मात्र पोहोचली ती 16 वरती. 16 धावा फलकावरती पाहतो आपण. तर देखील शरीराचा भेद घेणारा चेंडू पाहायला मिळाला. थोडा फिंगर रोल करत असताना आपण पाहतोय गोलंदाज रबी इथे देखील आली लेग बाय शेक. सिंगलच्या सिंगलच्या मदतीने 17 धावा फलकावरती आमच्या 37 स्कोर आपण पाहतोय. संदीपजी कोंडे, त्याचबरोबर केटीसीचे निशांतजी बागडे ऑपरेटर, कॅमेरामॅन आपण पाहतोय सचिन निरगुडे. चांगलं छायाचित्र कव्हर करत असताना संपूर्ण जगभरात दाखवण्याची स्पर्धाही पाहतोय आपण केटीसीच्या लाईव्हच्या माध्यमातून. फटका फसलाय, शेल केली कॅरी आणि संपवलाय बॅट्समन अफझलचा इथे खेळ भारी आणि ही ते विकेट क्रमांक 1 मैदानाच्या बाहेर. सात आलेत आता मैदानाच्या आतमध्ये, 7 आपण पाहतोय. ऑन स्ट्राईकला रिवर्स अटॅम्प, इथे देखील फटका फसलाय
स्वतः गोलंदाज झालाय, कॅरी करण्यासाठी गेलाय मैदानाच्या आतमध्ये आणि ही तर देखील विकेट क्रमांक बॅक टू बॅक. दुसरा आदरा तू चल मे आया ओ यू टी आउट. फलंदाज 7 हा सुद्धा पाठ. खुर्रम आले आता पाहू शकाल आपण मैदानाच्या आतमध्ये. हा देखील लावडले अपील पाहतोय आपण पंचांकडे. इथे देखील धावचीची संधी, इथे देखील फलंदाज मात्र बाद होत असताना धावचीच्या स्वरूपामध्ये. 1 आतापर्यंत पाहायला गेला तर 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला आहे आणि अवघ्या धावसंख्या धावफलकावरती लागल्या त्या 17 धावा. शेवटचा अंतिम चेंडू आपण पाहू शकाल पहिल्या पूर्वार्धाचा. इथून दुसऱ्या डावाला लगेच होईल सुरुवात. 17 षटकार आला तर होतील 23, चौकार आला तर होतील 21, 2 धावसंख्या आल्या तर होतील 19, 3 आल्या तर होतील 20, सिंगल आले तर होतील 18. कोणती धावसंख्या मैदानाच्या आतमध्ये धावफलकावरती पाहायला मिळेल. ऑनस्ट्राईक बबलू, गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज रवी आपण पाहतोय. हा देखील लॉन साईडला प्रहार चढवायचा होता, परंतु ही ते देखील आला चिंडून निर्धाव. 17 धावा धाव फलकावरती लागल्यात, त्यातला -2 धावा म्हणजे 15 धावा धाव फलकावरती लागल्यात. म्हणजे येणारे 12 चेंडू आणि 16 धावसंख्येची गरज असणारे टीम विजयासाठी सागाच्या वाडी संघाला. केवळ मोरे आपण देखील व्यासपीठासमोर बसलात, मोबाईल न वापरता. आता आपलं सगळं झालंय, आपला आता मोबाईल कमी वापरा. चला नवीन पूर्तता करा. चला सागाची वाडी संघ आपण चला मैदानाच्या आतमध्ये. कृपया विनंती मित्रांनो, आपण प्रत्येक वेळेस टाइम लावतायत का समजत नाही मलाच.
स्ट्राईक एंडला रबी आहे, नॉन स्ट्राईक एंडला हरी आपण पाहतोय. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज हेमंत आपण पाहतोय. नॉन स्ट्राईक एंडला, स्ट्राईक एंडला हरी आपण पाहतोय. रबी रबी आणि हेमंत ही जोड शकली मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवर पहिल्या क्रमांकाचा गोलंदाज 7 आपण पाहतोय. पिबनचं नाहीये षटक आहे. पहिला चेंडू डेट घोषित करत असताना पंच पुनश्च स्टान्स घेईल. पुनश्च रनअप मध्ये मात्र सज्ज होतोय. 7 आपण पाहतोय गोलंदाजी मार्क वरती. सात सज्ज झाला गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईक एंडला हरी आपण पाहतोय. पहिला चेंडू लाव बुडली अपील पंचांकडे. पाहतोय आपण पंचांकडे लाव उडली अपील पंचांकडे. लाव उडली अपील पंच 2 पंच आता चर्चासत्र करतील आणि त्याच्यानंतर आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतील. रबी ऑन स्ट्राईक होते. यस बॅटची लीडिंग एज फलंदाज ओ युटी आउट पंच घोषित करत असताना पाहायला मिळतं आपल्याला. मित्रा बॅटकटची आपण रिव्ह्यू कसा घेऊ शकता? बॅटकटचा रिव्ह्यू कसा घेऊ शकतो आपण? दोन पंचांमध्ये चर्चासत्र झाले आणि त्याच्यानंतर डिसिजन आपल्यापर्यंत पोहोचवलाय. हरी झालेत आता नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 11 चेंडू आणि आता 16 धावसंख्येची गरज आहे. हरी नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये. 7 गोलंदाजी मार्क वरती. पहिला चेंडू आल्या आल्या प्रहार चढवलाय. अक्षरशः लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधोमध ठोकलाय हरीच्या बॅटमधून. हा तडाका पाल बोलतो षटकार. इथे षटकार आलाय. षटकाराच्या मदतीने श्री गणेशा खातं ओपन केले हरीने. आता अक्षरशः हरी मात्र तुटून पडलाय समोरच्या गोलंदाजांवरती. 7 याच्यावरती पहिल्या षटवरती आक्रमण केलं. आक्रमण आता 10 धावसंख्येची गरज आहे अजूनही उर्वरित 10 चेंडूंमध्ये. हा मात्र चेंडू टेकअप होत असताना पंचांचा इशारा वाईट चेंडूचा इशारा येतोय. अतिरिक्त धावसंख्या ऍड सिंगलच्या मदतीने. धाव नाहीये, ही धाव नाहीये, वाईटच फक्त मिळालेली जाईल. 7 धाव फलकावरती. हा देखील समोर चेंडू स्लॉट मध्ये फेकला बाजूच्या पार्किंग प्लॉट मध्ये. हा देखील आला षटकार आणि या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली 13 वरती. हरीने पाबर दाखवायला सुरुवात केली. आता 13 धावा धाव फलकावरती. आता 3 धावसंख्येची गरज आहे. उर्वरित काही चेंडू म्हणजे उर्वरित 9 चेंडू आणि 3 धावसंख्येची गरज. आडव्या बॅटीतून प्रहार चढवायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅटचा आपण फ्लो पाहिला तर अक्षरशः छापे गाणे बॅट फिरवतोय. त्या बॅटची हवा मात्र अक्षरशः पाहायला गेलं तर कॉम्बॉक्स मध्ये येते. एवढ्या स्पीडला हवा बॅट फिरवताय हरी. अ बेट अँड वॉच
अँड हिटे मात्र विकेट क्रमांक 2. हरी हा सुद्धा ते 5. फुलटॉस चेंडू ऑन साईडला ड्राईव्हचा फटका आपण पाहतोय. खुर्रमे तयार आहेत. एक सिंगल बेगाने झाली आहे कंप्लीट. 2 धावसंख्या पूर्ण देखील झाल्यात आणि ही ते तिसरीच्या प्रयत्नाला निघालेत, परंतु थांबवलाय. 2च्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 15 वरती. एक सिंगल धावसंख्या कंप्लीट करायची आता. एक धावसंख्येची गरज. यस आपण पाहतोय प्रशांतजी पाटेकर. आपल्या गावाची स्पर्धा आहे आणि आपल्या गावाच्या स्पर्धेमध्ये तुमचं योगदान देणं गरजेचं आहे. अक्षरशः पाहायला गेलं तर धक्क्यावरती उभे राहिले. अक्षरशः मला असं वाटतंय ना, आता ते वीट बांधकाम नाही येतो, दगडांचा बांधकाम आहे. तर आपणास कृपया विनंती असेल, आपण गावाच्या स्पर्धेला ऑलिंडियर न लावता इथं आमच्या मंचावर आले तरी चिकार झाले. हा फटका दर्जेदार आहे, विजयी फटका. आणि हिथून संघ क्वालिफायच्या रेसमध्ये दाखल झालाय. सागाची वाडी संघ. दोन्ही संघाचं करूया आपण गोड गोड कौतुक आणि पराजित संघाचं करूया हळद. पराजित संघाला आपण देऊया. आणि हिथून पहिला संघ सुपर 4 मध्ये दाखल होणारा संघ आपला भेटलाय. तर या सामन्याचा मार्ग मॅच. सो नो डाऊट ज्याने दुसरं षटक फेकलं आणि अवघ्या 2 धाबा खर्च करत 2 विकेट घेतल्या, तो रवी ठरलाय क्वार्टर फायनलच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच सन्मान करी. आणि ठीक